तुमचं स्वागत आहे। खूप जणांना अडचण असते की आम्ही कॅमेरा घेतला पण आम्हाला कॅमेरा वापरता येत नाही, आम्हाला कॅमेरा ऑपरेट करता येत नाही, कॅमेरा आम्हाला घ्यायचा असेल तर कोणता घ्यावा, खूप सारे असे प्रश्न फोटोग्राफरना असतात। तेच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत। तुम्हाला खूप साध्या पद्धतीने तुम्हाला सांगणार की कॅमेरा कसा ऑपरेट केला जातो आणि कोणता कॅमेरा तुम्ही घेतला पाहिजे बिगिनर असाल तर। ते सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही हे चॅनल नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे येणारा सर्व तुम्हाला व्हिडिओ भेटतील। या चॅनल तुम्हाला जास्त करून बिगिनर मुलांशी किंवा बिगिनर फोटोग्राफरवर आपण जास्त महत्त्व देतो, कारण त्यांना खूप साऱ्या अशा अडचणी येतात। स्वतः मी त्याच्यातून गेलो, मी पण कुठं काय फोटोग्राफी कोर्स केलेला नाही, मी पण या गोष्टीतून अडचणीत गेलो। त्याच्यामुळे मी हा चॅनल त्यांच्यासाठी बनवला, म्हणजे या चॅनल तुम्हाला सेकंड हँड गोष्टी, सेकंड हँड कॅमेरा भेटतात कमी प्राईजमध्ये आणि तुम्हाला फोटोग्राफी काही बेसिक टिप्स तुम्हाला या चॅनलला भेटते। त्याच्यामुळे तुम्ही हे चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर आता जाऊन सबस्क्राईब करा। तर आपण मित्रांनो आजची व्हिडिओ आपण चालू करणार आहोत। आज आपण पूर्ण ऑटो मोड शिकणार आहे। ऑटो मोडमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला बॅटरी इन्सर्ट करण्यापासून तर तुम्हाला फोटो काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपण कॅनॉनचा 1200D मॉडेल यूज करणार आहे। फोटो प्लस व्हिडिओ कॅमेरा आहे, याची तुम्हाला लिंक तुम्हाला भेटली असेल किंवा तुम्ही याची व्हिडिओ बघितली असेल, कारण हा कॅमेरा आपल्याकडे सेलसाठी झालेला आहे। तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर आता जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता चॅनलला, नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक टाकतो। हा कॅमेरा पण आपल्याला कमी प्राईजमध्ये आलेला आहे, कारण खूप जणांची मला कमेंट आले होते की इंस्टाला की आम्हाला अंडर 20,000च्या खाली कॅमेरा पाहिजे फोटो प्लस व्हिडिओ कॅमेरा बिगिनरसाठी। तर मग बिगिनरसाठी हा कॅमेरा घेऊन आलो। त्याच्यामुळे तुम्ही आता तुम्ही चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला ती व्हिडिओ दिसेल। तर मला लेन्स इन्सर्ट करायचं माहीत नसेल तर त्याची मी एक छोटीशी शॉर्ट व्हिडिओ बनवली, तुम्ही लेन्स कशी इन्सर्ट करू शकता किंवा रिमूव्ह कशी करू शकता। तर आजच्या व्हिडिओकडे येऊ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटो मोड शिकणार आहोत। तुम्हाला आधी पहिले मी बॅटरी इन्सर्ट करून दाखवतो। इन्सर्ट करायला तुम्ही कॅमेराच्या बॅक साईडला तुम्हाला दिसेल, कॅमेराच्या बॅक साईडला प्रेस करा, म्हणजे थोडं मागे प्रेस केला, मागे प्रेस केल्यानंतर लगेच ते उघडल्यानंतर तुम्हाला डेमोसाठी त्यांनी दाखवले की कशी तुम्ही बॅटरी इन्सर्ट करू शकता किंवा कसं कार्ड इन्सर्ट करू शकता। एकाच लोकेशनला तर बॅटरी आणि कार्ड इन्सर्ट करायचं आहे, तर त्या गोष्टी पाहून घ्यायच्या। तुम्ही आता बॅटरी इन्सर्ट करू पहिले, बॅटरी इन्सर्ट केल्यानंतर लगेच कार्ड पण इन्सर्ट करू। कार्डचं त्यांनी लोकेशन दाखवलं कसं इन्सर्ट करायचं, तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बघू शकता। तर इथं कार्ड इन्सर्ट आता माझ्याकडे सेलसाठी आलं, त्याच्यामुळे मी कार्ड का भारीतलं नाही वापरलं, साधं कार्ड वापरलं। तर मित्रांनो बॅटरी इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला इथं ऑन ऑफचं बटन दिसतं, तुम्ही ऑन करू शकता। ऑन केल्यानंतर तुम्हाला इथं डिस्प्ले दिसत असं A+ म्हणजे ऑटो मोड, कारण आपण कॅमेरा आज पूर्ण ऑटो मोड शिकणार आहोत। तर त्यांनी काय दिलं डिस्प्ले होती बघू शकता, ऑटो फोकस, ब्राईटनेस, फ्लॅश, कलर टोन आर सेट अकॉर्डिंग टू सीन। तर त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही इंडोर फोटो काढा, इंडोर म्हणजे घरात फोटो काढत असेल किंवा उन्हात फोटो काढत असेल, आउटडोर म्हणजे त्या वातावरणानुसार हा कॅमेरा फोटो तुमचा कॅप्चर करणार आहोत। म्हणजे तुम्हाला उन्हात असेल तर जास्त ऊन असतं म्हणजे व्हाईटनेस येतो, तो कॅमेरा त्याच्यानुसार तो ऑपरेट करून त्याचे कलर बिलर ऑपरेट करून तो कॅमेरा ऑटोमॅटिकली तुमचा फोटो काढून देतो। त्याच्यासाठी तुम्हाला एक डेमो मी फोटो काढून दाखवणार आहे। तुम्ही ह्या चॅनल अजूनच तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आता जाऊन सबस्क्राईब करा, आणि हे व्हिडिओ लाईक केलं नसेल तर एक लाईक करा, कारण लाईकमुळे तुमच्या मला अशा नवीन व्हिडिओ तुमच्या आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवायला थोडं इन्स्पिरेशन भेटतं। तर याच्यानंतर आपण असं करणार, तुम्हाला फोटो कसा काढला जातो हे सांगणार। फोटो काढण्यासाठी तुम्ही असं कॅमेराला कॅप लावला असेल, ती कॅप आधी रिमूव्ह करा। कॅप रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही झूम इन झूम आउट करायचं, म्हणजे तुमचं प्रोडक्ट आता तुम्हाला समोर प्रोडक्ट दिसत असतं, असं लेन्स तुम्ही झूम इन झूम आउट करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला बटन फोटो काढण्यासाठी कोणतं बटन प्रेस केलं जातं, तर बटन प्रेस करण्यासाठी तुम्हाला समोरून एक बटन दिसत असेल, ते इथं गोल असं बटन दिसत असेल, ते मला इथं स्क्रीनवर फोटो काढायचं। तुम्ही इथं झूम इन झूम आउट, म्हणजे हे झूम इन झूम आउट थोडं प्रोडक्ट लांब दिसतंय ना, तर झूम इन झूम आउट करायचं। तर तुम्ही झूम इन झूम आउट करू शकता, असं जवळ लांब असं करू शकता। आता आपलं जवळ घ्यायचं, थोडं ब्लर दिसतंय तर जवळ आता प्रोडक्ट ऑटोमॅटिक फोकस करणार तर हे बटन दाबून धरायचं, त्यावर क्लिक असा आवाज येत नाही त्यावर ते बटन दाबून धरायचं। आणि मी एक फोटो काढून दाखवतो। आता आपल्या इथं आपण इंडोर शूट करतो, त्याच्यामुळे लाईट कमी येतं, लाईट कमी असल्यामुळे तिथलं पूर्ण लगेच ते फ्लॅश ओपन करणार, तुम्ही बघू शकता। हे बटन प्रेस करून ठेवायचं, तर ऑटोमॅटिकली काय ब्लरिंग पूर्ण आता ते प्रोडक्ट कॅप्चर करणार आणि लगेच फोटो निघणार। आधी तर लाईटची गरज नाही पडली, त्याच्यामुळे तो लगेच ओपन झाला। पण आता मी लाईट कमी केली, आता मी रिंग लाईट लावली, त्याच्यामध्ये लाईट जर प्रॉपर भेटत, तिथं लाईट कमी भेटेल तर तो लगेच फ्लॅश ओपन होणार, तुम्ही बघू शकता। तुम्हाला एक फोटो काढून दाखवणार, तिथं लाईट कमी भेटली त्याच्यामुळे त्यांनी लगेच फ्लॅश ओपन केला। असाच विषय आहे, तिथं लाईट कमी भेटेल तिथं ऑटोमॅटिक फ्लॅश ओपन होईल। असे तुम्हाला गॅलरीमध्ये फोटो पाहिजे असेल तर ह्या गॅलरीमध्ये तुम्ही फोटो पाहू शकता। आता आपण रिंग लाईटची लाईट वाढू, कारण आता आपली फोटो बघू शकता, फोटो पण एकदम प्रॉपर आला। आणि तुम्हाला तसं नसेल काढायचं, तुम्ही व्ह्यू फाइंडरमधून पण फोटो काढू शकता, म्हणजे इथून त्या व्ह्यू फाइंडरमधून तुम्ही फोटो काढू शकता। इथून लवकर फोटो निघतो, कारण कॅप्चर लगेच फोकस लगेच करतो, तसं लाईव्ह स्क्रीनला जास्त टाईम घेतो। आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल किंवा अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामधून परत तुम्ही चॅनल लावून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। ही व्हिडिओ बनायला खूप मेहनत गेली, त्याच्यामुळे तुम्ही खरंच लाईक करा, एक
व्हिडिओला.